तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी विशाल भांडे. आजचा आपला ट्रेक आहे तो AMKचा. महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले म्हणून ज्यांची गणना केली जाते ते AMK म्हणजे अलंग मदन कोत. चला जाऊया. तर अजून काही लोक आहेत ते आपल्या पुढं गेले ती, तर आपल्याला पण त्यांच्यासोबत जायचे. त्याच्यामुळे आपण थोडीशी गाडी करू. मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत जी लोक आहेत ती माझ्या पुढे गेले तिकडे त्या रस्त्याने. तर आपण पण पुढे जाऊन त्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. तो समोरचा डोंगर दिसतोय, तो डोंगर चढून जायचं आपल्याला वरती. ते लोक चालत तिथं दिसू शकतात, थोडं दिसत ते बघा, इथं जाय. समोर जो हा डॅम दिसतोय ह्या घाटगर डॅम म्हणून ओळखलं जातं. आणि समोरचं जे मोठं डोंगर दिसतं त्याला शिपनूर म्हणून ओळखतात. आणि इकडे तर तुम्ही ओळखू शकता तो रतनगडचा खुट्टा पॉईंट आहे तो. आणि हे आहे भंडारदरा धरणाचं बॅकवॉटर. कुठेतरी बघल्यासारखं वाटतंय मला. सर कुठून आले तुम्ही? सॉरी, किधर से आप लोग? केरला. ओके. लोकल. आपका नाम क्या है? विशाल पांडे. विशाल पांडे. सोलो है क्या? हाँ बाइक मौन तो पर हाँ, जो बाइक पे जा रहा था वो मैं ही हूँ. हाँ, आपके साथ ही आ रहा हूँ मैं. आणि हे आहेत आपले टेक्निकल म्हणून काम करणारे. हाय करा. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आता आपण चाललोय अलंगवरती. हा समोर दिसतोय तुम्हाला हा मोठा सोडका, तो अलंग आहे. पाठीवरती वजन दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळं आपलं इक्विपमेंट असतात, जसं रॅपिंगचं साहित्य, रोप, ब्लँकेट किंवा टेंट, इतकं सगळं ओझं घेऊन ट्रेक करावं लागत असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर AMKचा ट्रेक करत असाल तर तुमच्यासोबत एक लोकल गाईड असणे खूप आवश्यक आहे. कारण हा रस्ता जो आहे पूर्ण जंगलामधनं आहे. तर नमस्कार. तुम्ही जर ट्रेकसाठी येत असेल तर तुमच्याकडे प्रॉपर 2 ते 2 लिटर तरी पाणी असायला पाहिजे. आणि पूर्ण ट्रेकच्या संदर्भात म्हटलं तर सेफ्टीसाठी तुमच्याकडे कंपल्सरी शूज आणि फुल पॅन्ट पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रकारची इजा होणार नाही, त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
पीने का पानी है क्या? हाँ पी सकते हो, नेचुरल पानी, मिनरल वाटर एकदम बढ़िया. तर हे जे पाणी दिसतंय तुम्हाला हे पाणी टॉप में मिला फेब्रुवारीपर्यंत राहते, म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हे पाणी इथं राहते फक्त. त्याच्यामुळे तुम्ही जानेवारीच्या नंतर तुम्ही ट्रेक करत असाल तर कंपल्सरी 2 ते 3 पाण्याच्या बॉटल तुम्ही सोबत घ्यायला पाहिजे. हे पाणी नंतर कालांतराने काय होते आटून जाते किंवा खराब होत असेल हे पाणी. नॅचरल पाणी म्हणजे कोणत्याही प्रकारची विषबाधा काय असं काय होणार नाही तुम्हाला. तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथं जर पाणी जर असलं तर प्या, आणि जर पाणी नसेल तर कंपल्सरी 2 बिसलरी ह्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे तुमच्या बॅगेमध्ये. चला, बाय. या ठिकाणी तुम्हाला थोडीशी कसरत करायची, कारण बघू शकता तुम्ही खूप मोठमोठ्याला दगडी आहेत इथं. तर या दगडी पार करत तुम्हाला वरती जायचं आहे. त्या जागेवरती पोहोचलो. त्या जागेवरती आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. बघू शकता शिडी मार्ग जे अलंगडावरती तुम्हाला प्रॉपर चढायचं असेल तर हा पूर्ण जो दगडीचा टप्पा आहे हा पूर्ण पार केल्यानंतर तुम्ही फायनली रॅलिंग बघू शकता. रॅलिंग कशी आपल्याला जायचं आहे, तिथनं एक शिडी मार्ग आहे वरती जायला अलंगवरती. रॅलिंगला पकडून तुम्ही वरती चढू शकता. रॅलिंगचा टप्पा पार करून आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक शिडी दिसते. त्या शिडीनावरती आपल्याला पूर्ण टॉपपर्यंत जायचं आहे. तुम्हाला पूर्ण रॅलिंगचा आधार वरती चढायचं आहे. पूर्ण स्लिपरी ही जी रॅलिंग आहे त्या रॅलिंगचा पूर्ण आधार घेऊन तुम्हाला वरती चढायचं आहे.
बाजूला एक छोटी शिडी दिसते, ही जुनी शिडी होती. म्हणजे हा जुनी शिडी म्हणतो आता. त्याच्यानंतर प्रॉपर एकदम मोठी शिडी बसवली बघा. ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची इथे शिडी नव्हती, त्यावेळेस पूर्ण कातळामध्ये कोरलेला येताना स्वतःची काळजी घ्या आणि आरामात वरती चढा. आहे गणेश दरवाजा आणि इथे जाताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण पूर्ण म्हणजे स्लिपरी रस्ते त्यामुळे चढताना स्वतःची काळजी घ्या आणि सोबत इतरांची पण काळजी घ्या. तुम्हाला जास्तच काळजी घ्यायला लागेल. ലെഫ്റ്റിലോട്ട് പിടിക്കുക, ലെഫ്റ്റിലോട്ട് പിടിക്കുക, ലെഫ്റ്റിൽ ഹാൻഡ് റൈലിൽ പിടിക്കുക. थोड़ा इधर आ जाओ. वो क्या है भाई? क्या गणेश दरवाजा पार करून आता आपण प्रॉपर गडावरती चढणार आहे. അല്ല അങ്ങനെ നല്ല രീതിയിൽ ഇരിക്കാൻ പറ്റുള്ളൂ, അല്ലെങ്കിൽ അവിടെ ഡിലേ വരും. ഫ്ലൈറ്റ് എടുത്തവരൊക്കെ പെടും. ട്രെയിന് നമുക്ക് കുഴപ്പമില്ല, നമുക്ക് കൊമ്പാരിക്ക് എത്തിക്കാൻ അവിടെ. ഞങ്ങൾക്ക് പ്രശ്നമില്ല, കൊമ്പാരിയാ സമയമില്ല. ഞങ്ങളുടെ എങ്ങനെയാ 7 മണിയാകുമ്പോൾ ഞങ്ങള് 8 മണിയാകുമ്പോൾ ഞങ്ങൾ വിളിച്ചിട്ട് എന്തൊക്കെ കളി കളിച്ചാൽ തോന്നുന്നത് എനിക്ക് തോന്നണതാ. വേറെ ഇല്ല, വേറെ അവിടെ എന്തിനാ ആ മരുഭൂമിയാ. इथून इथं आता समोर पूर्णपणे रॅलिंगचा कुठलाही आधार नाही आहे, तर इथनं स्वतःची काळजी घ्या आता, कारण खाली पूर्णपणे कडे पण थोडंसं रिस्की होतं. इथपर्यंत रॅलिंग आहे समोर, समोर दिसते इथपर्यंतच रॅलिंग आहे फक्त. आता तिथून इथपर्यंत यायला तुम्हाला प्रॉपर एकदम कडेच्या बाजूने यायचं. पूर्ण बघा इथं पूर्णपणे खाली काढे, एक थोडीशी चूक आणि डायरेक्ट खाली.
दिसतंय ഈ അതെ, റാഗ് ജംഗൽ. ഇട്ടുണ്ടോ മൊത്തം? റാം മൊത്തം കിട്ടില്ല Zero നോക്കാം 0.5 ഇട്ട് എടുക്കണം. एकदम लक्षपूर्वक यायचं तुम्हाला इकडनं. एक मिनिट बाई. हा चालत चालत आपण येऊन पोचलोय. समोर दिसतोय तो मदन आणि त्याच्या बाजूला जो आहे मोठा टोकुला. थोड्याच वेळात आपण हाँ आराम से एकदम आराम से. फायनली आता आपण येऊन पोहोचलो आहोत गुफेपाशी. अलंगडावरती जी गुफे त्या गुफेपाशी जाणार आहोत आपण. वा समोर दिसते असेल मला. ही गुफा अलंगडावरती सगळ्यात मोठी गुफा ही. इथं कमीत कमीत 100 लोक झोपतील इतकी जागा आहे बघा. आ जाओ.
കേളി എവിടെ ഇരിക്കുന്നത് കറക്റ്റായിട്ട് കാണാൻ പറ്റത് കാണില്ലായിരുന്നു നമ്മളോട് ചോദിച്ചില്ലല്ലോ. നമ്മളോട് ചോദിച്ചില്ലല്ലോ. आता आपण चालू आहे अलंग गडाच्या वरती जे काही ऑफिस आहेत ते बघण्यासाठी. इथे कातळामध्ये कोरलेला पायऱ्या ते. तुम्ही बघू शकता पूर्णपणे पडझड झालेली आहे जागेची. तर बघू शकता इथं पुराणे राजवाडे किंवा घर. लाल कलरची इट आहे बघा. तुम्ही बघू शकता की इथे पण विटांमध्ये बांधकाम केलेलं दिसते तुम्हाला. जे पुरातन काळामध्ये सुद्धा आपली जी लोक होती ती अशा प्रकारचं बांधकाम करत होती. म्हणजे सध्या आपण ज्या विटांमध्ये बांधकाम करतो आपल्या घरांचं तसं पण इथं दिसत होतं तुम्हाला. इथं पण त्यांनी त्या प्रकारचंच बांधकाम केलेलं दिसतं बघा. त्यावेळेस जे बांधकाम केलेलं आहे ते अजूनपर्यंत टिकलेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत आता इथं ज्यावेळेस ते जे बांधकाम केलं होतं अजूनपर्यंत टिकाऊ आहे. बाकीची बाजूची जी भिंत आहे ती पडलेली आहे. परंतु इथं बघा इथं पूर्णपणे दिसते तुम्हाला ही समोर इथं.
हम्म? क्या जाओ ना, डर लग रहा है, डर लग रहा है। गाली दे देगा तुम लोग हाँ वो तो बात सही है, इसलिए मेरे को शायद मत निकालो वीडियो, नहीं क्या? हाँ कोई उतना भाव भी नहीं देगा। अभी बहुत साल का पुराना तो ठीक है हम्म। खाना कराएगा तो बिना पूछ के जाए तो प्रॉब्लम हो जाएगा। नहीं लेकिन हमें अभी ध्यान रखना है, नहीं क्या? इसलिए मैं उधर तक जाके मेरे को हम्म। प्रॉब्लम हो जाएगा ना इसके बाद। Okay, ready, 1, 2, 3. Okay. Ready, okay. ചേച്ചിയെടുത്ത പോലെ എനിക്ക് പറ്റുന്നില്ല. കണ്ടോ? അതാണ് കൊണ്ടക്കൈ വരണം. സുഖായിട്ട് അങ്ങനെയല്ല അത് അടി ഓ ഇത് പറയേണ്ടത് നല്ല ലൂസാക്കാം ലാസ്റ്റ് ടൈറ്റ് ചെയ്തല്ലോ നിന്റെ സിമ്പിളായിട്ട് എന്റെ വല്ല കാര്യങ്ങളുണ്ട് तर नमस्कार मित्रांनो, आमचा अलंग संपूर्ण फिरून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे मदनगडाच्या रॅपलिंग प्याचे तिथं. അയ്യോ എന്നാ മതി അല്ല പോലെ സ്ലിപ്പ് ആവുന്നുണ്ട് नहीं लॉक नहीं करना, Lock नहीं ऐसे ही करना, छोड़ना है। ऐसे छोड़ना हाँ और फिर उधर अगर अच्छा फिर भी उधर जाके बाद उधर से निकालो और हाँ। दूसरी रोप नीचे जा रहे हैं ना, हाँ। उधर जाकर फिर से वैसे ही लगाओ। इसको प्रेस करोगे तो ये ओपन होगा, ओपन क्लोज ओपन क्लोज। लॉक करने की जरूरत नहीं नहीं उनको